टर्मिनल पहिल्यांदा आपल्या सर्व केबलची वायरिंग कुठे येते? टर्मिनल येते. जी पॉवर वायरिंग चे टर्मिनल असतात जसे की आर, वाय, बी त्याला पॉवर टर्मिनल म्हणतात. बरोबर ना? ही हां, हां. बघितला ही कन्सेप्ट बघितलं, ऐकून बघितलं. माहिती हां. हां, तर बघितलंय. आता काय करायचं? हां. आता काय करायचं टर्मिनल घ्यायचा. टर्मिनलला टॅप दाबायचं. टॅप बटन दाबलं ना तर टर्मिनलची पोझिशन चेंज होतात. जसं की वर गेला, खाली गेला असं. सगळे त्याचे पोझिशन चेंज होतात. बरोबर ना? तर असं हां, करायचं समजलं. की त्याला त्याला सिलेक्ट करायचं आणि पेस्ट करायचं. ठीक आहे. आणि त्याचा आता डिस्प्ले डीटी विचारतंय. डिस्प्ले डीटी म्हणजे काय? की प्रत्येक टर्मिनलचं किंवा प्रत्येक सिम्बॉलचं एक डिस्क्रिप्शन टॅग असतो. जसं आपलं नाव कसं आहे, तसंच आहे ना. फक्त त्याचं डिस्क्रिप्शन टॅग म्हणजे डिस्प्ले डीटी म्हणजे काय? की मला शॉर्ट फॉर्ममध्ये त्याचं नाव पाहिजे. आता माझं नाव प्रणव हां, आहे. तर मला त्याचं शॉर्ट फॉर्ममध्ये काहीतरी नाव द्यायचं आहे. सपोज पीएम दिलं. तर तसंच आहे कन्सेप्ट ही, की डिस्प्ले डीटीला त्याचं टॅग नेम द्यावं लागतं. आता मला माझे 3 पेज वायरिंग आहे. तर मी काय नाव देईन, की माझं सपोज 3 पेज वायरिंग आहे आर-वाय-बी. तर मी नाव देतो, की सपोज करतो मी आर नाव देतो. ठीक आहे. त्या टॅगला नाव देतो आर. त्या टर्मिनलला नाव देतो आर. आर नाव दिलं आणि ओके केलं. ठीक आहे. असा तुझा टर्मिनल झाला. आता मला काही सारखं-सारखं त्या टर्मिनलला घ्यायची गरज नाही सिम्बॉलमध्ये जाऊन. आता मी काय करीन डुप्लिकेट कमांड यूज करीन. आता डुप्लिकेट कमांड यूज करण्यासाठी काय करायचं? डी प्रेस करायचा कीबोर्डचा आणि नंतर ते विचारतं, की कोऑर्डिनेशन पॉइंट विचारतं. कोऑर्डिनेशन पॉइंट आता कसा आला किंवा बेस पॉइंट कसा आला हे तुला मी सांगतो. आता तू डिझाइनच्या वरती गेलास नाही तर ती आपल्याकडे ग्रिड ऑप्शन आहे. ग्रिड ऑप्शन आहे. परत स्नॅप टू ग्रिड ऑन आणि ऑफ ऑप्शन आहे. परत ऑब्जेक्ट स्नॅप आणि ऑफ आहे आणि डिझाइन मोड आणि ऑफ आहे. हे 4 ऑप्शन आहेत. बरोबर आहे. वर गेलास तर कळेल तिथं. ग्रिड आहे ऑप्शन आहे. ग्रिड म्हणजे काय? आता एखादी ड्रॉइंग सिंपल आहे. सपोज व्हाईट आहे. पूर्ण व्हाईट ड्रॉइंग आहे. ह्याच्यामध्ये या 2 डॉट दिसतायत. भरपूर डॉट दिसत असतील बघ. तर ह्या 2 डॉट मधल्या जे डिस्टन्स असतं किंवा 2 डॉट आहेत किंवा 4 डॉट आहेत किंवा 8 डॉट आहेत. तर ह्याला ग्रिड म्हणतात. तर ग्रिड ड्रॉइंगमध्ये असतं ना, तर एकदम ड्रॉइंगची क्लॅरिटी राहते, की मला वरून कनेक्शन पॉइंट पाहिजे, खालून कनेक्शन पॉइंट पाहिजे. तर एकदम अंडरस्टँडिंग होण्यासाठी तुझी ग्रिड कायम ऑन असली पाहिजे. इलेक्ट्रिकल डिझायनिंग करताना. ठीक आहे. आता हां. तुला ग्रिड आपण ऑनच करायची ज्यावेळी आपण डिझायनिंग करतो त्यावेळी. आता या ग्रिडमध्ये काय आहे 2 डॉट मधले डिस्टन्स बरोबर आहे. मग आता 2 डॉट डिस्टन्स मिनिमम किती पाहिजे आणि मॅक्सिमम किती पाहिजे हे आपल्याला आधी स्पष्ट केलं पाहिजे. म्हणजे हे जर क्लिअर झालं तर आपली ड्रॉइंग एकदम चांगली होईल. तर मॅक्सिमम आपलं जे ग्रिडचं डिस्टन्स पाहिजे ते 4 एम पाहिजे. आता तुला ए ग्रिडवर सिलेक्ट केलास तर तुला तिथे किती दिसतंय? ई ग्रिडवर सिलेक्ट केलास तर तुला 1 एम-एम दिसते.